20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण। मनोज जरांगे यांची मोठी घोषणा। शांततेमध्ये मुंबईत येण्याचं मराठ्यांना आवाहन। सरकार मराठा समाजाचा अपमान करतंय, फसवणूक करतंय। मनोज जरांगे यांची सरकारवरती टीका। मराठ्यांवरती अन्याय केला तर जड जाईल, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंकडून छगन भुजबळ यांचा येवल्याचा एडपट असा उल्लेख। आरक्षण मिळू दे मग दाखवतो, जरांगेंची भुजबळांवरती टीका। मनोज जरांगे यांच्या कोल्हेकोईला दाद देत नाही, जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं उत्तर। जातनिहाय जनगणना करा, जरांगेंचे दावे खोटे ठरतील, भुजबळांची मागणी। नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये भुजबळांना दाखवले काळे झेंडे। जनार्दन स्वामींच्या काही मराठा भक्तगणांकडून भुजबळांचा निषेध। बीडमधील जाळपोळ प्रकरणामध्ये निष्पाप मुलांवरती गुन्हे दाखल केले। येवल्याच्या एडपटाच्या मेहुण्यानंच त्याचं हॉटेल जाळलं, मनोज जरांगे यांचा भुजबळांवरती आरोप। जरांगेंनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम मागे घेत 20 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिला। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडेंचा टोला। जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका मांडणार, शिंदेंची एबीपी माझाला माहिती। क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा। कोर्टाच्या वेबसाईटवरती आज निकालाची प्रत अपलोड। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये। राऊत, शरद पवार आणि राहुल गांधींची चर्चा। 2 फॉर्म्युलावरती चर्चेची माहिती। 29 आणि 30 डिसेंबरला शिक्कामोर्तब शक्य। प्रियंका गांधींकडून उत्तर प्रदेशचे प्रभारीपद घेतलं काढून, काँग्रेसनं अनेक राज्यांचे प्रभारी बदलले। धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरती सशस्त्र दरोडा। 2 कोटींचा मुद्देमाल नेला लूट। ठाण्यातल्या तिहेरी हत्याकांडामधला आरोपी अमित बागडीला हरियाणामधून अटक। ठाणे पोलिसांनी अवघ्या 36 तासांमध्ये ठोकल्या बेड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।